हे पहिलं मला स्वतःला माहिती पाहिजे, तर मी लोकांना सांगू शकतो ना. येस सर नो? जोरात बोला जरा. येस सर नो? तुमची ना मला इन्व्हॉल्वमेंट पाहिजे ट्रेनिंग मध्ये. पहिलं गोष्ट मला सांगा, असं माईक घ्यायचं आणि एवढ्या लोकांमध्ये येऊन उभं राहून बोलायचं, याला धाडस लागतं की नाही लागतं? भीती वाटते की नाही असं बोलायला लोकांच्या समोर? त्यात जर तुम्ही मला जर असे, कारण काही लोकांना बघताना त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो, कळत पण नाही की नेमकं विचार काय करताय. तो थोडासा चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, आनंद ठेवा, आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. काही वेळेला जेव्हा मी तुम्हाला काहीतरी विचारेल तेव्हा रिस्पॉन्ड करा, त्याला रिप्लाय द्या, आणि चुकू दे, काही प्रॉब्लेम नाही. आपली फॅमिली आहे, आपला एक परिवार आहे, बरोबर आहे. इथे बघा खूप छान ना खाली एक कोट लिहिलेला आहे, सक्सेस डझंट कम फ्रॉम द गेम, सक्सेस कम्स फ्रॉम द प्रॅक्टिस. म्हणजे यश जे आहे ते फक्त खेळ खेळल्यामुळे मिळत नाही, तर यश मिळण्याचं मूलभूत कारण आहे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर. पहिला माइंडसेट काय पाहिजे माहितीये काय? जर मला या व्यवसायामध्ये जिंकायचं असेल तर 5 वर्षाचा ना माझा माइंडसेट पाहिजे. किती वर्ष? जोरात बोला सगळेजण. 5 वर्ष. या व्यवसायामध्ये जर आपल्याला आपलं करिअर करायचं असेल आणि या व्यवसायामध्ये जर आपल्याला आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील तर किमान 5 वर्षाचा माझा माइंडसेट पाहिजे की 5 वर्ष मी वेल्थ जेनिक सोबत आहोत. पण ही जी 5 वर्ष आपली असणार आहेत आपल्या करिअरसाठी, ही 5 वर्ष 100% सिस्टमला फॉलो करून या व्यवसायामध्ये किंवा या कंपनीत आपल्याला थांबायचं. मग सिस्टमचा अर्थ काय माहितीये काय? जसं आता इथे एक ट्रेनिंग आहे, तर काही लोक तुम्ही बीड मधले असाल, काही नगर मधले असाल, काही आजूबाजूच्या 100-200 किलोमीटर मधून आलेले असाल. तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही आता तयार आहात की आम्हाला याच्यात जर करिअर करायचं तर अशा प्रकारच्या प्रोग्रामला गेलं पाहिजे. इथून पुढचा 5 वर्षाचा माइंडसेट काय असला पाहिजे माहितीये काय? की या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी मी करायला तयार आहे. ट्रेनिंग असेल, इव्हेंट असतील, फंक्शन असतील, कुठल्याही प्रकारचे प्रेझेंटेशन्स असतील, 5 वर्ष ज्या ज्या लोकेशनला इव्हेंट, ट्रेनिंग, फंक्शन होत आहेत त्या त्या इव्हेंटला मी जाणार. मग तो इव्हेंट मुंबईमध्ये असो, तो इव्हेंट पुण्यामध्ये असो, अन्यथा कुठेही असो. 5 वर्षाचा माइंडसेट का सांगतो? 10 वर्ष आपण शाळा शिकलो, त्याच्यानंतर 5 वर्ष काही लोकांनी कॉलेजमध्ये पण गेले, 15 वर्ष झाली. त्या व्यतिरिक्त आजची जनरेशन 2 ते 3 वर्ष एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करते. 15-20 वर्ष लोक शिक्षणाला देतात, आणि जेव्हा करिअर म्हणून नोकरीला लागतात तेव्हा पगार सुरू होतो 15,000 पासून, 10,000 पासून, 12,000 पासून. 20,000, 25,000, 30,000 जेमतेम पगार मिळवण्यासाठी जर आपण आपल्या आयुष्यातली 15 ते 20 वर्ष देऊ शकतो, तर ह्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष काम केल्यामुळे तुम्ही प्रशांत सरांचा बायोपिक पाहिला? एक साधारण मुलगा एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करणारा मुलगा, ज्याला 3,000 रुपये सॅलरी पगार होता, त्या मुलाने मागच्या 10-12 वर्षांमध्ये स्वतःच एक नवीन विश्व उभारलं. ते तुम्हाला त्या व्हिडिओतून लक्षात आलं असेल. नंतर परत माझा एक बायोपिकचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना? मग ही जी सगळी ग्रोथ झाली, ही प्रगती झाली, त्याचं पहिलं कारण ज्या वेळेला तुमच्यासारखे नवीन आम्ही या क्षेत्रात आलो, तर आज मी बोलतोय असंच कोणीतरी दुसरा एक यशस्वी स्पीकर होता, यशस्वी लीडर होता. तो स्वतःची स्टोरी आम्हाला शेअर करत करत सांगत होता आणि शिकवत होता की मित्रांनो, 5 वर्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यातली सिरियसली, डेडिकेटेडली आणि कन्सिस्टन्सी म्हणतो ना आपण, सातत्य, तर हा 5 वर्षाचा माइंडसेट आज तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. पहिला की मला जर वेल्थ जेनिक्सच्या माध्यमातून करोडपती बनायचं असेल तर 5 वर्षाची प्रोसेस आहे, आणि ह्या प्रोसेसला मी ऍक्सेप्ट करतोय. किती जण 5 वर्षाच्या प्रोसेसला ऍक्सेप्ट करायला तयार आहे? ओके, चला पुढे जाऊया आपण. पहिला आपण समजूया की
नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस किंवा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस का आहे? जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की एक आहे ट्रॅडिशनल बिझनेस, ज्याला आपण पारंपरिक व्यवसाय म्हणतो. मग हा व्यवसाय करण्याची ना एक पद्धत आहे. ती पद्धत काय आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं? कोणतेही प्रॉडक्ट जेव्हा मार्केटमध्ये तयार होतं, तो ऑब्विसली एक मॅन्युफॅक्चरर आहे आणि प्रत्येक मॅन्युफॅक्चररला कस्टमरची गरज आहे का हो? जोरात बोला. येस ऑर नो? अजून एकदा जोरात बोला. हो. म्हणजे मॅन्युफॅक्चरर जर एखादी वस्तू, एखादं प्रॉडक्ट 30 रुपयाला बनवतो, कस्टमर पर्यंत ते येतं 100 रुपयाला. असं का होतं? जर एखाद्या कंपनीला एखादं प्रॉडक्ट बनवण्यासाठी खर्चच जर 30 रुपये आलाय, मग सेम 30 रुपयांमध्ये ते कस्टमर पर्यंत का नाही दिलं जात? त्याचं रिझन आहे, मॅन्युफॅक्चररचं काम फक्त प्रॉडक्ट बनवण्याचं आहे. ते प्रॉडक्ट किंवा ते सर्व्हिस कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी मध्ये ना मिडलमॅन काम करतात, ज्याच्यापैकी पहिले तर आहे रिटेलर. आपण आपल्या जवळच्या दुकानात जातो आणि एखादी वस्तू घेतो विकत, बरोबर आहे ना? रिटेलर कोणाकडून माल विकत घेतो? होलसेलर कडून.